कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हो ताई, येते मी वेळेत। अहो ओमकार आधीच फॅक्टरीत पोहोचलाय, तो मला न्यायला आला की मी लगेच येते। हो कळलं मला पुरणपोळीच्या महाप्रसादाचं। ताई ऐका ना, आपण भेटून बोलूयात का? हो येते मी वेळेत। हो हो ठेवते। सॉरी वहिनी, ते जरा ठीक आहे, इट्स ओके। काय झालं आज अचानक भेटायला बोलवलं? अहो आज होळी आहे ना, म्हटलं तुम्हाला फॅक्टरीत घेऊन जावं। नाही हे फोनवरही सांगू शकले असते, पण म्हटलं की भेटूनच बोलावं। भेटूनच बोलायचं होतं म्हणजे नक्कीच काहीतरी चाललंय तुमच्या डोक्यात। बरोबर ओळखलं ता वहिनी तुम्ही। आता तुम्हाला तर माहितीच आहे ना, आपल्या फॅक्टरीत होळीचा उत्सव खूप मोठा असतो ते, म्हणून तुम्हाला घेऊन जायला आली। नाही मला आवडलं असतं वहिनी यायला, पण सध्या काय परिस्थिती आहे तुम्हालाही माहिती आहे। कशी येऊ मी? तुम्हाला यावंसं वाटतंय ना, मग झालं। नाही नाही नाही, नको नको वहिनी, खरंच नको। तिथे अधिपती भाऊजी असतील, तुम्ही त्यांना भेटू शकाल म्हणून चला म्हणतीये। मला काही करून तुमची आणि भाऊजींची भेट घडवून आणायची आहे। वहिनी बरोबर आहे, पण फक्त अधिपती नसतील ना तिथे, घरचे सगळेच असतील। येणार तर सगळेच आहेत, पण मी आणि ओमकार भाऊजींना कुठेतरी बाजूला घेऊन येतो, तिथे भेटा तुम्ही। नाही नाही, तुमचं म्हणणं किती खरं असलं तरी मी खरं सांगते वहिनी, मला आत्ता अधिपतींना भेटणं बरोबर नाही वाटत आहे। गेल्या वेळेसारखं आमचं बोलणं नीट नाही झालं ना, तर त्यांची मनस्थिती अजूनच बिघडेल आणि सणाच्या दिवशी मला त्यांना त्रास व्हायला नकोय। वहिनी तुम्ही नेहमी नेगेटिव्ह विचार का करता? काहीतरी चांगलंही घडू शकतं ना। घडू शकतं आणि तुम्ही म्हणताय तसं झालं तर चांगलंच आहे वहिनी, पण ती एक शक्यता आहे फक्त, आणि आता शक्यतेपेक्षा काहीतरी ठोस होणं गरजेचं आहे। आणि सॉरी, खरंच सॉरी, तुम्ही म्हणाल मी एवढं करते याच्यासाठी आणि अशी कच खाते, तुम्ही गैरसमज नका करून घेऊ प्लीज। वहिनी मी काहीही गैरसमज करून घेत नाहीये, आणि तुम्ही सॉरी नका म्हणू। उलट मला तुमचं म्हणणं पटतंय। उगाच नको त्यावेळी नको त्या ठिकाणी रेस घेण्यात पण काही अर्थ नाहीये। थँक्यू वहिनी। अहो थँक्यू काय त्यात? अधिपती भाऊजी काय म्हणतात माहितीये ना, आपल्या माणसांना कधीही सॉरी आणि थँक्यू म्हणायचं नसतं। बरोबर, आणि हे तुम्ही त्यांना शिकवलं हेही आम्हाला माहितीये। बरं विजय, आता आपल्या घरातल्या होळीचं दहन झालं ना की आपण गावातल्या होळीला जाऊया। हो काका, मग काका तुम्ही घरी होळी का करता? अरे आमच्या घरची पूर्वंपार चालत आलेली परंपरा आहे ही। माझे खापर पणजोबा होते ना, त्यांनी ही परंपरा चालू केली आणि तेव्हापासून हे खापर माझ्या डोक्यावर आलंय। अहो तुम्ही इथे आहात का? मी आवाज देतेय तुम्हाला, शोधतीये सगळीकडे। अगं मी विजयला आपल्या घरातल्या होळीच्या परंपरेबद्दल सांगत होतो। बरं विजय, हे घे पैसे, आणि गावातल्या होळीचं दहन झालं ना की सगळ्या मुलांना याचा खाऊ वाट। हो काका, येतो मी। काय हो, काय म्हणजे आज मुलांसाठी खाऊ वगैरे? नाही देता तुम्ही एरवी, पण आज अगदी विजयला पैसे वगैरे देऊन पाठवताय, काय झालंय? अगं खूप दिवसांनी अक्षराच्या चेहऱ्यावर हसू बघितलं ना, खूप बरं वाटलं बघ मला। खरंय हो, आज खूप दिवसानंतर खळखळून हसली आपली मुलगी, नाही का? अगं तिला कधीच दुःखी बघू शकत नाही ग मी। सतत हसणारी, दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणारी आपली मुलगी, तिच्याच वाट्याला सगळे दुःख काय येतात? संघर्षानंतरच खरा आनंद मिळतो, हा नियतीचा नियम आहे। सगळ्या मोठ्या माणसांना संघर्ष करावाच लागलाय ना। खरंय तुझं, पण आपल्या माणसाला दुःख होतं ना तेव्हा जीव तुटतो ग विद्या। हे बा, अक्षरा सतत आनंदी असावी असंच मला वाटतं। कुठल्या आई वडिलांना वाटत नाही हो, सगळ्या आई वडिलांना असंच वाटतं की आपली मुलं आनंदात असावीत। माझ्या मनात सतत एक गोष्ट येते, तुला सांगितली तर रागवणार नाहीस ना? हो, इतकी वर्ष झालीत आपल्या संसाराला, आता रागवून काय होणार आहे? आणि संसार म्हणलं की खटके उडणारच ना, तर डोक्यात राग ठेवून संसार करता येतो का? अगं हीच गोष्ट अधिपतींना पण कुणीतरी समजावून सांगितली पाहिजे ना। विषय आपला चाललाय ना, त्यांचं काय मध्येच? अगं पण आपले विषय आता आपल्या मुलीभोवतीच असणार ना। अच्छा, म्हणजे तुम्हाला जे काही सांगायचंय ते अधिपतींशी निगडीत आहे असं आहे का? म्हटलं तर हो, आणि म्हटलं तर नाही। हे बघा, उगाच खोड्यात बोलत नका बसू। काय तुमच्या मनात काय चाललंय ते नीट सांगा बघू। अक्षराने ना अधिपतींना सोडावं आणि दुसरं लग्न करा।
काय बोलताय? आणि कोणाशी? मदनशी. शांते, धनाजी, अरे इकडे या लवकर, इकडे या. अरे, मिरगी आली, मिरगी आली. उग का वरडायलीस? बरी आहेस होय? मला वाटलं मिरगी आली का काय तुला? अगं मला काय धाड भरणार आहे? मी मस्त सुखात आहे खाऊन पिऊन माझ्या ताईच्या राज्यात. हा, फुकाट ते पौष्टिक, ती तुझ्याकडे बघून कळतच की. हे बघ आत्ते, उग सणासुदीला काय बी बोलत बसू नकस. मी लई काम करते ताईची. वय गो माझी बायती, दिसली की अशी अशी कामं करताना. मग अगं फॅक्टरीत होळीसाठी जायचंय. हा, घरनं काय काय सामान न्यायचंय ते बघायचं सोडून हे वंगाळ काहीतरी करत बसलीस. ए आत्ते, हे वंगाळ नाही, याला रीळ म्हणतात, रीळ. रे, मग धागा कुठं आहे? हा, कसला धागा? ते सूत गिरणीत नव्ह का रीळ असते या, त्याला धागा गुंडाळते. अगं आत्ते, ते रीळ वेगळं, हे रीळ वेगळं. ह्या रीळात का नाही व्हिडिओ गुंडाळतात आणि ह्यो व्हिडिओ का नाही सोशल मीडियावर टाकतात. कशावर? सोशल मीडियावर. ते आणि काय असतं? अगं जाऊ दे, तुला नाही कळायचं ग. हे बघ, रीळा का नाही असे सोशल मीडियावर टाकले का नाही का माणूस फेमस होतोय, लोकप्रिय होतोय, समाजात मान वाढतोय. हे आणि तुला कोणी सांगितलं? माझ्या चंचीनं. वाटलंच तू आणि तुझी लेक सुधारणार नाही. अगं माणसं असं रेळा करून नाही, कर्तृत्वानं लोकप्रिय होत्यात आणि समाजात चांगलं काम केलं का नाही का लोक मान देत्यात. हे असं करून काय बी होत नाही. त्यांच्याकडून काय बाई शिकू नगस. मग कोणाकडनं शिकू? समाजात कसं वावरायचं, कसं वागायचं हे जर का तुला शिकायचं असेल ना व, तर सुनबाईकडून शिक. हा हा हा, आली मट्टी. तू शिकली होतीस ना? मग काय मिळालं ग तुला? ताईनं काय केलं, फळ्या सकट तुझी शिकवणी बी जाळली. तिची मास्तरीन आहे का नाही, ती लई आतल्या गाठीतली आहे. ती लई स्वतःला काय समजती काय माहिती. स्वतः अशी काय टिमकी गिरवती का नाही. एकदा ती मास्तरीन माझ्या हातात घाव देत, एकदा घावली बी होती. तिचा व्हिडिओ का नाही सोशल मीडियावर टाकून तिला फेमस करायचं होतं, पण ती वाचलीच. काय काय म्हणलीस तू? ती वाचली म्हणलं. नाही नाही, ते त्याच्या आधी काय म्हणलीस तू? म्या कुठं काय म्हणलं? ते फेमस का काय, ते व्हिडिओ फेमस असं काहीतरी बोलली ना व? म्या असं कुठं काय म्हणलं, काहीतरी जाते तुझं बी. दुर्गे, आता म्हणलीस ना व? काय झालं दुर्गे, सांग सांग मला. अगं कुठं काय झालं आत्ते, काय बी नाही. नाही नाही, काहीतरी आहे ते व्हिडिओचं. अगं आत्ते, म्या असं म्हणलं का ह्या माझ्या ज्या रीळा आहेत का नाही त्या म्या सोशल मीडियावर टाकते आणि सोशल मीडियावर टाकले का नाही मग म्या बघ काय फेमस होते, मग बघ ती वाचणारच नाही माझ्या तावडीतनं, असं म्हणलं म्या. दुर्गे, खोटं बोलू नगस. हे आत्ते, पहिला आणि शेवटचं सांगायला, दुर्गी कवाच खोटं बोलत नाही. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.